कृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आज आपण शहरापासून खूप दूरवर ते आलेलो आहोत, पण हे खूप दूरवर शहरापासून असणं हे काही दिवसासाठी असणार आहे, कारण की भविष्यात इथे मेट्रोला लागून असणारं हे प्रोजेक्ट असेल. तर मेट्रोला चिटकूनच वेल डेव्हलपर, चांगल्या वातावरणामध्ये, चांगल्या क्वालिटीमध्ये ए ग्रेडचा डेव्हलपर गोदरेज एम्ब्रायड म्हणून आहे, जे तसं जर बघितलं तर भाईंदरपाड्याला लोडास पॅन्ट्रोच्या अपोजिटला गोदरेज एम्ब्रायड नावाचं खरं गोदरेज बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनं जर तुम्ही बघितलं तर सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं खरं कॉम्प्लेक्स डेव्हलप केलेलं आहे, जे निसर्गरम्य वातावरणात असणार आहे. तुम्ही घराच्या बाहेर पडला तर तुम्ही नेहमी निसर्गात राहणार अशा ठिकाणी हे 908 कार्पेट असणारा खरं 3 BHKचा फ्लॅट आहे, ज्याच्यासोबत आपल्याला एक पोडियमची कार पार्किंग मिळेल, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टीचा सारासार विचार करून बिल्डरनं खरं ही पद्धतशीर असेल मुलांना खेळण्यासाठी, वयस्कर व्यक्तींना वापरण्यासाठी, सगळ्याच लोकांचा एक हे करून आणि वरती कोणत्याही गाडींचा येणं जाणं नसावं, सगळ्या गाडी खाली पोडियमच्याच खाली असाव्यात, अशा पद्धतीचं हे गोदरेज एम्ब्रायड नावाचं प्रोजेक्ट एक येऊर डोंगराला लागून असणारं हे प्रोजेक्ट आहे, जिथे 908 कार्पेटमध्ये मस्तपैकी चांगल्या पद्धतीची एक बाल्कनी खरं डेव्हलप केलेली आहे. आणि जर तुम्ही बघितलं घर तर हे अशा पद्धतीचं घर तुम्हाला मिळेल. घरामध्ये हवा पद्धतशीर आहे, लाईट चांगल्या पद्धतीची आहे. त्याच्यामुळे मला असं वाटते जे मंडळी अशा पद्धतीचं डेव्हलपरचं घर बघत असतील तर हे एक ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध असणार आहे. जर तुम्ही घराच्या बाहेर गेलं तर हे पश्चिम दिशा येते, आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पूर्व दिशा येते. घराच्या बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता एक घर समोर आहे, त्या साईडला 2 घरं आहेत. लिफ्ट जर बघितलं तर 1, 2, 3 लिफ्ट तुम्हाला मिळणार आहेत, त्या साईडला पण 2 घरं असणार आहेत. तर असे सुंदर आणि आपले चांगल्या पद्धतीचं एक सोसायटी आहे. जर तुम्ही आतमध्ये एंट्री केली तर तुम्हाला इमिडिएटली असा एक पॅसेज मिळतो, नंतर तुम्हाला असा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा एक हॉल मिळतो. ह्या हॉलमधनं बाकी तुम्ही जर पुढं बघितलं तर तुम्हाला मात्र तुमच्या कॉम्प्लेक्समध्ये असणाऱ्या ज्या अम्युनिटीज आहेत त्या सगळ्या स्पष्ट आणि क्लिअर नक्की दिसतात. आणि पलीकडल्या साईडनं जर तुम्ही इकडं बघितलं तर इकडं मात्र तुमचं ग्राउंड जो मोकळं झाकळं सकाळचं फिरायचं जर म्हणलं ठरलं तर तुम्ही आरामशीर जंगलामध्ये फिरायला इकडे जाऊ शकता, कारण येऊरचं जंगल याला लागून असणार आहे. इथे जरा अशा पद्धतीचं खरं बनवलेलं आहे, क्वालिटी कन्स्ट्रक्शन चांगल्या पद्धतीचं आहे. इकडे जर तुम्ही 3 BHKचं बघितलं तर ह्या साईडला एक बेडरूम असणार आहे, बाकीचे दोन बेडरूम त्या साईडला आहेत. इकडे जर तुम्ही आलात तर इथे एक बेडरूम आहे, ह्या बेडरूमला पण क्रॉस व्हेंटिलेशन किंवा सकाळचं ऊन तुम्हाला पद्धतशीर आणि चांगलं येणार आहे. नंतर इथे तुम्हाला एक कपाट बनवण्यासाठी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीची जागा दिले गेलेली असणार आहे. आणि नंतर जर आपण हा बेडरूमची साईज बघितली तर खरोखर बेडरूमची साईज पण चांगल्या पद्धतीची 908 मध्ये. नंतर इकडे आलात तर इथे तुम्हाला वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट मोठं आणि चांगल्या पद्धतीचं खरं इकडे दिले गेलेलं, इथं पण बघितलं तर मोठं आहे तसं इकडनं. तर अशा पद्धतीचा हा 3 BHKचा फ्लॅट आहे. ह्या बेडरूमच्या जस्ट आपण अपोजिट साईडला जर गेलो तुम्हाला इकडे एक इमिडिएटली जर आलात तर इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हे कॉमनचं असणार आहे, जे हेही चांगलं मस्त आणि चांगल्या पद्धतीचं खरं असणार आहे. आणि इकडे जर बघितलं तर इथं मात्र तुम्हाला वॉशिंग मशीनसाठी आणि कपडे वाळवण्यासाठी एक वेगळी जागा इथं उपलब्ध करून दिली गेलेली असणार आहे. ही खिडकी तुमची पश्चिमेला असल्याकारणाने हवेचा फ्लो खूप जास्त येतो इकडनं तसं बघितलं तर, आणि त्याच्यामुळे दरवाजा बंद होणार होता. चला, त्याच्यानंतर जर आपण पुढे आलो तर पुढे नंतर तुम्हाला इथे 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं खरं किचन असणार आहे, आणि किचनला तुमची गॅसची पाईपलाईन ऑलरेडी जोडून ठेवलेली आहे. बाहेरनं तुम्हाला कनेक्शन घेणं गरजेचं आहे, तर मला असं वाटतं ते एक आपल्याला करावं लागेल. नंतर जर तुम्ही बाहेर आलात त्याच्यात फर्निचरचं कोणतंच काम केलेलं नाही, साफसफाई आत्ताच नवा पोझिशन घेतलेला हा फ्लॅट असणार आहे. नंतर तुम्हाला इथे एक बेडरूम आहे, हे कॉमन बेडरूम तुम्हाला इकडे मिळतं, आणि ह्याला पण जर बघितलं तर सकाळचं ऊन आणि हे ॲम्युनिटीज फेसिंगचं तुमचं असणार आहे. नंतर इथे आला तिथे कपाटाची सुविधा परत एक वेगळी आणि पद्धतशीरपणे दिल्या गेल्या. कोणत्या बँकेकडनं लोन घेऊ शकता, कारण बिल्डिंगला OCCC सगळं कम्प्लिटेड आहे, त्याच्यामुळे तुम्ही कोणत्या बँकेकडे लोनचा प्रस्ताव दिला तरी इथे तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही. शेवटचा बेडरूम आहे, शेवटच्या बेडरूमला जर आपण एंट्री केली तर इमिडिएटली तुम्हाला इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट मोठं आणि चांगलं पद्धतशीरपणे इथं एक तुम्हाला असं मिळणार आहे, जे तेवढं मोठं तिकडं होतं तेवढंच मोठं तुम्हाला इकडे मिळेल. आणि नंतर हे बेडरूमची साईज जर बघितली तर ह्याची बेडरूमची साईज पण चांगल्या पद्धतीची आहे. बाकी काम मस्त केलेलं आहे, क्वालिटी कन्स्ट्रक्शन खरोखर चांगली आहे. एक ग्रेड डेव्हलपर लोकांचा हाच फरक पडतो की कन्स्ट्रक्शन क्वालिटीमध्ये त्यांचा पद्धतशीर सगळं विषय असतो. नंतर इथे तुम्हाला बाल्कनी दिली गेलेली आहे, म्हणजे थोडक्यात हॉलला एक बाल्कनी आहे आणि बेडरूमला एक बाल्कनी, असे 2 बाल्कन्याचं घर हे असणार आहे. हा अशा पद्धतीचा हा 3 BHKचा 908 कार्पेट असणारा फ्लॅट असणार आहे. जर कोणी मंडळी अशा लोकेशनला निसर्गरम्य वातावरणात राहायचे, ए ग्रेड डेव्हलपर पाहिजे, ईस्ट वेस्ट घर पाहिजे, 2 बाल्कनी पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा सांगड घालून जर कोणाला घर हवं असेल तर हे घर ठाणा स्टेशनपासून तसं आत्ताच्या परिस्थितीत बघितलं तर लांब आहे, पण जर तुम्ही भविष्यात मेट्रोचा विचार केला तर मात्र एकदम
जवळ असणार आहे. ह्या फ्लॅटची किंमत आता ऑल इन्क्लुजिव्ह इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, फ्लॅट कॉस्ट आणि पार्किंग सगळं मिळून 1,57,00,000 याची किंमत ठेवण्यात आलेली आहे. ह्याच्यात कमी होण्याचे चान्सेस नक्की आहेत जर आवडलं तर. कोणाला जर असा विचार करून जर कोणी घर घेत असेल की भविष्यात मेट्रोला लागून आम्हाला घर हवं आहे, वेल डेव्हलपर पाहिजे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा एक पर्याय चांगला असू शकतो. भविष्यातला विचार करून जर कोणी इकडे राहायला येणार आहेत, मेट्रो चालू झाल्यावर राहण्याला कोणी येणार असतील तर हा एक पर्याय आपल्याकडे नक्की चांगला पद्धतशीर उपलब्ध आहे. असेच आमचे रोज आपले घरं बघत राहावा, जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करावं. आणि एक गोष्टीचं मला वाईट वाटतं आणि चांगलं पण वाटतं. ठीक आहे, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून मुंबईत आलो, मिलिटरीमॅन आहे म्हणून मुंबईत आलो, मुंबईत येऊन थोडं चांगलं नीटनेटकं काम करण्याचा प्रयत्न करतो. काहींच्या पोटात पोटसूळ उठतं की बाबा असं कसं, मग मला हेच म्हणावं लागेल निंदकाचे घर असावे शेजारी, नका जळू एवढं, करतोय करून द्या चांगलं काम मला, कारण तुम्ही ही सगळी जनता माझ्यासोबत आहे. त्याच्यामुळे मला तसं वाईट वाटत नाही, पण थोडं वाईट पण वाटतं, कारण जाम लोकांना असं माझ्याशी जळशी व्हायला लागली. जळू नका, सॉरी तुम्हाला हा त्रास देतो आहे, पण आहे ती परिस्थिती सांगणं पण व्यक्त होणं पण गरजेचं आहे. कधीतरी मला पण प्रेशर आल्यासारखं होतं आहे, कधी लोक खूप काय काय बोलतात, त्याच्यामुळे मला वाईट वाटतं. पण तुमच्या सपोर्टमुळे मी त्याच्यातनं पण बाहेर यायचा प्रयत्न रोज करत असतो, कारण तुम्ही मला उत्साह वाढत असता, त्याच्यामुळे मी पण घाबरत नाही. जास्तीत जास्त घरं बघा, जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा आणि तुमच्या मराठी पोराला सपोर्ट पण करा. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.